श्री गणेशाय नमः. श्री गजानन महाराज भक्ती विजय अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. वऱ्हाडातील शेगावाला माघवद्य सप्तमीला आले उचित उदयाला संत श्री गजानन. पातुरकरांच्या वंशाचा देवीदास नावाचा एक गृहस्थ होता. साचा जातीने ब्राह्मण. त्याच्या एका पुत्राची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होते चालली. भोजनी झाल्यावरी उष्ट्या पत्राळावरी टाकिल्याद्वारी घरासमोरच्या रस्त्यावरी देवीदास विप्राने लोक हो. त्या रस्त्यावरी देवीदासच्या घरासमोरी होती सिद्ध पुरुषाची स्वारी. नाव त्याचे गजानन. जुनी बंडी अंगावरी पाण्याचा भोपळा होता शेजारी. चिलीम होती उजवा करी त्या सिद्ध पुरुषाच्या. मुद्रा त्याची होती शांत. अंगकांती तेजवंत. वस्त्र अंगावरी नव्हतं योगीराज गजाननाच्या. अशी ही साधूची मूर्ती रस्त्यावरी शोधित होती. उष्ट्या पत्राळ वळ्यावरती पडलेली उष्टी शीते जरी दिसले एखादे शीत टाकीत होते स्वमुखात. धरून हाताच्या चिमटीत अन्न परब्रह्म म्हणून त्याच समयी बंकटलाला अड नाव होते अग्गरवाला. त्याच रस्त्याने होता चालला आपल्या मित्रासवे. मित्राचे नाव होते कुलकर्णी. पहिला प्रकार दोघारी झाले आश्चर्यचकित मने. कुजबुजू लागले आपापसात. हा दिसतो बेडा जरी भूक अन्नाची त्याच्या दरी. कान हा मागणी करी देवीदास शेठजीकडे. देवीदास देईल त्याला अन्न भरपूर खावयाला. दारी आलेल्या याचकाला रिक्त हस्तीनं पाठवितो. गजाननाच्या कृतीवरुनी अगरवाल आणि कुलकर्णी यांच्या चालेना तर्कमने. मती कुंठित जाहाली म्हणता झाला बंकटलाला. कुलकर्णी दामोदरपंताला उभे राहून बाजूला. हा काय करीतो ते पाहू. कृती जरी वेड्यावानी हा ज्ञानवंतो वाटतो प्राणी. वंदन करुनी या मनी श्री गजाननाच्या चरणांना. बहुतेक लोक आले गेले सरळ मार्गी गमते झाले. कोणी न जरा देखिले त्या बालसाधूला. गजाननाच्या समोर आला बंकटलाला अगरवाला. नम्रतेने त्या म्हणता झाला शीते का हो वेचिता. असेल आपणा भूक खरोखर तेही मजला सांगा सत्वर. आणून देतो पानही लवकर भरल्या अन्नाचे. बंकटलाला असे म्हणाला परीनं त्याला जाब मिळाला. दोघांना समोरी पाहिला त्या श्री गजाननाने. त्यांना दिसली पाहतावरती गजाननाची सतेज कांती. सतेज लोचन भव्य छाती त्या गुरुवर साधूची. नमन केले त्या पाहुनी केले विप्राकडे निघुनी. सारी कथा तयाला कथुनी श्री गजाननाविषयीची. ताट देवीदासाने भरले पुढे तया आणून ठेविले. अन्न खाण्यास योगी बसले. चव ना त्या कशाची कळली हो. तृप्त झाला जो पिऊनी ब्रह्मरस. का मिटक्या मारणार गुळवण्यास. एकत्र करुनी पंचपक्वानास भूक त्याने शमविली. बंकटलाला म्हणी मित्राला वेडा आपण याला म्हटला. काय हक्क हो आपणाला. चूक मोठी जाहले. मध्यान्नी रवी आला आहे. सर्व भूमी तापली आहे. विश्रांती स्तव पक्षी आहे बसलेले घरट्यात. पण योगीराज गजानना उन्हात बसला आनंदात. ब्रह्मच असला पाहिजे म्हणून शंका नव्हरे यात कदा. योगी जेवला पोटभर पण नाही प्याला मुळीच नीर. काकी भोपळ्यात नव्हते नीर त्याच्यापाशी असलेल्या. पाणी आणून देऊन त्याला असे म्हणून दामोदर गेला त्याच्या जवळी आणि वदला महाराज गजानना तुंब्यामध्ये पाणी नाही. जरी आपणास हवे पाणी तरी हा सेवकाने पाणी आणण्या प्यावया. शब्द समर्थांनी ऐकले. दाम्याकडे पाहून हसले आणि त्याला हसत वदले गरज असेल तर आण पाणी. ज्यांनी अन्नाचे सेवन केले त्याला पाणी पाहिजे पाजले. हे शहाण्यांनी जाणिले पाहिजे अंतःकरणात. समर्थांचे हे शब्द ऐकल्यावर झाला मुक्त. हालचालन करी राहिला स्तब्ध आणि बंकटलाला वदला दामोदर पंत कुलकर्ण्यास. आपल्या वदाला दोस्तास आपले भाग्य आज खास धन्य धन्य जाहाले. दामोदर गेला पाणी आणण्या तोच पसार झाला गण्या. विहिरीजवळील ठिकाण्या पाणी गढूळ प्यावया. जे पाणी जानकी रावणकरिता किंवा जनावरांकरिता डब्यामध्ये साठविले असता पिऊन ढेकर देता तृप्त झाले गजानन. आला दामोदर पाणी घेऊन आणि वदला हे गजानन ते पाणी गढूळ असून जनावरांसाठी साठविले. मी हे जे पाणी आणले ते थंडगार गोड भले. वाळ्यांनी सुवासित केले ते प्यावे गजानना.
त्यावर गजानन वदले, भेद न मुळी राहिले, गडूळ निर्मळ असे भले, हे तू जाणतोस का? हे ऐकून भाषण दोघांना आले गैवरून, श्री समर्थ चरणा वंदून लोळावया तयार झाले. हेतुतयांचा जाणूनी गजानन महाराजांनी युक्तीने आपल्या मनी पळाले वायुगतीने. श्री गजानन गेले निघुनी, हुरहुर लागली बंकटलालाच्या मनी, गोड लागिला त्या अन्नपाणी, ध्यास लागला गजाननाचा. गजाननाची मूर्ती हालेना डोळ्यापुढून, ती भास होऊ लागली चित्ती सारखा गजाननाचा. कथा ही सांगावी कुणा, सांगावी का वडिलांना, पण त्याला धीर होईना वडिलांना सांगावयास. विचारांचे काहूर मनी माजले बहुत त्या दिनी, दिवसाची मूर्ती नयनी पालथे घातले शेगावा. परी त्यांचा पत्ता लागेना, हुरहुर वाढली बहुत मना, काय करावे हे सुचेना, निराश झाला अखेरी. अशा स्थितीत बंकटलाला सदनी आपल्या आला, बाप तया पुसता झाला, तुझी वृत्ती चंचल का, उदास तू का आज वाटतो, लहानपणा चेहऱ्यावर दिसतो, कशाचा तुझा त्रास होतो ते मज सांग. तू आहेस तरुण, तुला नाही कशाची वान, मग असा रे खिन्न दिसतोस तू आज का. असे सवाल तऱ्हेचे विचारिले वडिलांनी मनचे. काहीतरी सांगून पित्याचे समाधान केले बंकटाने. गजाननाच्या शोधासाठी शेगाव फिरला शेवटी, पत्ताना त्या जगजेठी बंकटलालास लागला. बंकटलालाच्या शेजारी एक गृहस्थ होते सदाचारी, घरी होती जमेदारी पण अभिमान ना तयाचा. जे ते होते सद्गुरू, त्यांचे नाव रामाजी पंत. मनी समजून त्यात सारी हकीकत निवेदली. रामाजी पंत वदले त्यास, ज्या सत्पुरुषाविषयी सांगितलेस तो साधा माणूस नव्हे कास, योगीच असला पाहिजे. अशा योगाचे दर्शन घडणे अत्यंत कठीण. तू त्यांचे घेतले दर्शन धन्य धन्य झाला. पुन्हा तुला जर योगी दिसला, त्याचे दर्शन घडव मला, विसर्ण व्हावा तुला त्याचे दर्शन झाल्यावरी. अशा स्थितीत बंकट असूनी 4 दिवस गेले जणी, परी विसर्ण पडला मनी त्या योगी गजाननाचा. गोविंद बुवा नावाचा गृहस्थ कीर्तनकार होता वऱ्हाडात. नाव लौकिक त्यांच्या तेथ होता मोठा लोक हो. फिरत फिरत शेगावात ते कीर्तनास्तव आले तेथ. कीर्तनाची तयारी मंदिरात शंकराच्या झाली हो. कीर्तन त्यांचे श्रवणाला स्त्री पुरुष वर्ग धावला. बंकटलाल तेथे आला गोविंद बुवाच्या कीर्तनास. मध्ये शिंपी भेटला त्यांच्या येण्याचा वाटेला. होता भाविक भोळा, पितांबर नाव तयाचे. सर्व वृत्तांत पितांबराला बंकटलालाने कथिलेला. ते दोघे कीर्तनाला जावयाशी निघाले. आले ते कीर्तनस्थळी समर्थांची मूर्ती भले. दुरून त्यांनी ती देखिले राऊळाच्या मागे हो. पाहता क्षणी समर्थांना विचारिले तयांना, काही खावयासी आपणा आणू काय सांगा हो. समर्थ बदले त्यावर, तुला जरी असेल जरूर आण झुणका भाकर माळणीच्या सदनातून. बंकटलाला सत्वरी निघाला झुणका भाकर आणावया. ते पदार्थ ठेविता झाला समर्थांच्या हातावरी. समर्थ होते खात भाकरी, खाता खाता वदली स्वारी. पितांबरासी हुकूम जरी केला पाणी आणण्याचा. तू ओढ्यावर जाऊनी हा तुंबा घेऊनी पाणी आणजनी मजशी प्यावयाला. त्यावरी पितांबर वदला, थोडेच पाणी आहे ओढ्याला, मग कैसे आणू तुम्हाला, तुंबानं बुडणार ओढ्यात. दुसरी गोष्ट घ्यावी ध्यानी, ते सर्व पाणी गुरांनी खराब केले पिऊनी. तुम्हा पिण्यात योग्य नव्हे, तेव्हा मर्जी असेल जर, हा जातो सत्वर दुसरीकडून आणतो नीर. आपण असी प्यावया दुसरीकडेच नको पाणी, नाल्याचेच आण पाणी तुंबा बुडून त्यात जणी. ऐसे वदले गजानन. ऐसे समर्थ भाषण पितांबराने एक केले श्रवणा. करी तुंबा घेऊन जाता झाला नाल्यावरी. ना त्या सापडलं तुंबा भरील असे जल, तळवे पदीची भिजतील एवढेच जल त्यात होते. हाताची उंजळ करून तुंबा भरणे कठीण, तो भरावयाचा कसा जलानं, चिंता लागली पितांबराला. जलास त्याने स्पर्श केला, आश्चर्य वाटले पितांबराला. जेथे तेथे तुंबा ठेविला, जले भरिला आपोआप. नाल्याचीच घाण पाणी तुंब्यामध्ये जाता क्षणी, झाले स्पष्टिका समान तक्षणी. पाहून आश्चर्य वाटले, हे असं कसं झालं न कळे पितांबरास. योगाची शक्ती आहे खास यात न शंका उरे. शिंप्याने तुंबा समर्थांच्या स्पष्टिका समान जलाचा भरून आणून ठेविला साचा त्या योगी गजानना पुढे.
घेतला तुंबा आपल्या जवळी, भाकरी खाऊन झाल्यावरी त्या तुंब्यातील पाणी पोटभरी, प्याले समर्थ गजानन झुणका भाकर खाल्ल्यावरी, ढेकर दिला सत्वरी, मागते झाले सुपारी बंकटलाला पाशी ते, काढ तू खिशातली सुपारी ठेव फोडून हातावरी, वधले समर्थ त्यावरी बंकटलाला. ऐसे समर्थांचे भाषण बंकटलालाने घेतले ऐकून, पावला मनी समाधान बंकटलाल त्यावेळी. सुपारी बरोबर बंकटलालानं तांब्याचे पैसे दोन काढून आपल्या खिशातून ठेविले समर्थांच्या हातावरी. वदले महाराज त्यावरी, समजलास का मज व्यापारी, मजना नाण्याची जरुरी तुझ्या त्या खिशातल्या. मी सदा संतुष्ट असतो, भक्तिरूपी नाण्यावर भुलतो, आज तुझला भेटतो ते आहे म्हणून. या माझ्या बोलण्याचा विचार कर नीटसाचा, लाभ घे या कीर्तनाचा ऐसे वदले गजानना. पितांबरन बंकटलाला गेले कीर्तन श्रवणाला, स्वतः लिंबाच्या आश्रयाला कीर्तन श्रवणा वैसले. गोविंद बुवांनी सुरू केले कीर्तन शंकराच्या देऊळे, पूर्वार्ध त्याने कथिले, उत्तरार्ध संपविला समर्थांनी. घोटाळले गोविंद बुवा मनी, उत्तरार्ध पूर्ण केल्याचे कुणी, सांगते झाले जणी गोविंद बुवा कीर्तनकार. उत्तरार्ध सांगणारा पुरुष कोणी अधिकारी दिसतो खास, ऐसे म्हणून त्या महापुरुषास घेऊन यावे राऊळी. बंकटलाल अन अन्य मंडळी समर्थांना आणण्यास निघाले. सर्वांनी समर्थास विनंती केली राऊळात येण्याची, पण योगी बसल्या जागेवरून हलले जराही मुळीच न. गोविंद बुवा स्वतः येऊन विनवती झाले गजानन. वदले गोविंद बुवा महाराजा, तुम्ही अवतार शंकराचा, आश्चर्य घेणे लिंबाचा, हे काही बरे नव्हे. माझे पूर्वजन्मीचे पुण्य म्हणून या शिवाचे चरण दृष्टी माझ्या पडले, हे जाणून चला मंदिरी माझ्या चवे. त्यावर बदले महाराज, तुम्ही सांगितले आत्ताच ईश्वराने सर्व व्यापले आहे, मग मंदिरी येण्याचा हट्ट का? तेव्हा ते पोट भऱ्या गोविंद बुवा कथे कर्या, जा आपल्या कीर्तन करा, मी ऐकतो येथून. आले गोविंद बुवा मंदिरी, उपदेश सर्वांना करी, तुमच्या शेगावी ही स्वारी आली त्याला सांभाळावे. समर्थांची तरतूद करावी, त्यांची सेवा करावी, त्यांना आज्ञा त्यांची मानावी. शिरसावध्य तुम्ही जन, लोक हो हे केल्यानं तुमचे होईल कल्याण, यात मुळी शंकानं ऐसे बदले गोविंद बुवा. गावकऱ्यांनो तुम्ही संधी वाया घालू नका कधी, सेवा त्यांची करा आधी, ऐसे गोविंद बुवा बोलले. लोककीर्तन संपल्यावरी आपापल्या गेले जरी, बंकटलालही आला घरी, अति आनंदित झाला हो. बंकटलाल कथित झाला आपल्या प्रिय पित्याला, आणि तयांना वदला गजानन आणा आपल्या घरी. पुत्राने कथिलेले सर्व पित्याने ऐकले, आणि त्याला म्हणते झाले, मुला तूच त्या आण घरी. पित्याची संमती मिळाल्यावरी अत्यानंद झाला अंतरी, आणण्यासाठी माझ्या घरी ओ गुरुमूर्ती कधी भेटे. पुढे बरोबर चौथ्या दिवशी श्री गजानन महाऋषी भेटते झाले बंकटलालासी. सूर्यास्ती माणिक चौकात सूर्य गेला असतासी, गुराखी आपल्या धेनुसी नेत होते सदानासी. त्यावेळी गोष्ट पहा, गायी जमल्या समर्थाभोवती, गजाननाची पदे चाटती, तयांच्या मनी भास होती, वाटे कृष्ण उभाच की. पक्षी झाडावरले त्यांनी गजाननास देखिले, आनंदाने गाऊ लागले सर्व समर्थांच्या भोवती. अशा त्या दिवे लागणीला बंकटलाल अग्रवाला श्री समर्थांना घेऊन आला आपुलिया सदने. बंकटलालाच्या वडिलांनी श्री गजाननाची मूर्ती देखोनी दोन्ही करांनी त्यांना नमुनी बसावयास पाठ दिला. बंकटलालाचे तात भवानी राम साक्षात, जोडून आपले हात विनविते श्री गजाननाला. हे श्री गजानना, तुम्ही भोजन कराना, शंकराचा अवतारणा, पण प्रदोषकाळी आलात. प्रदोषकाळी जो शिवाची आराधना करतो साची, भाग्यशाली बनतो तोची, ऐसे वदले गजानन. भवानी रामे त्वरित आणिले बिल्लपत्र, शिरी समर्थाप्रत ठेविले भक्तिभावाने. हे समर्था तुम्हाला जेवून जा. भवानी राम वदला, पण स्वयंपाकाला वेळ आहे थोडासा. पण स्वयंपाक होईपर्यंत श्री समर्थ थांबले नाहीत, तर प्रदोषकाळी नाथ उपाशी गेला असे होईल. दुसऱ्याच्या पुऱ्या आहेत तर त्याच ठेवू समर्थासमोर, ऐसा दृढ विचार भवानी रामाने मनी केला. पुऱ्या ठेविल्या ताटात, बदाक खारका आहे पदार्थ, ठेवून एका पाठोपाठ समर्थास अर्पिले. कुंकू लाविला कपाळाला, गळ्यात पुष्पहार घातला,
कर्पूराने ओवाळीला तयास भक्तिभावाने. पाणी जे जे पडले ते ते आनंदी सेवन केले. रात्री तेथेच राहिले श्री समर्थ गजानना. दुसरे दिवशी स्त्री पुरुषांनी आंघोळ घातली घागरीने. ऊन ऊन जलाली श्री समर्थ गजाननाला. कुणी साबण लाविले, कुणी लाविले तेले, कुणी मर्दन केले समर्थांच्या सर्वांगाला. कार्यक्रम स्नानाचा संपला. पितांबर त्यांना नेसविला. गादी दिली बसावयाला. सन्मान केला गजाननाचा. गंध लाविले कपाळाला. गळ्यात हात घातला. तुळशी मंजिरी त्याला अर्पियेला मनोभावे. धूप दीप ओवाळिले. नैवेद्य त्यांना दाखविले. मनोभावे त्या वंदिले. पूजा अर्चा आटोपली. मनोरथ पूर्ण झाले सर्वांचे. एक गृहस्थ उरले साचे. इच्छाराम नाव तयाचे. बंकटाचा चुलत भाऊ तो. हा अत्यंत भाविक शंकराचा उपासक. विचार केला चित्ती एक. शंकर आले माझ्या घरी. दीन तो सोमवारचा श्री गणपतीच्या वडिलांचा. तेव्हा त्यांनी पूजा अर्चा करावी मनापासून. संध्याकाळची होती वेळा. दिनकर असतास गेला. पूजा करता झाला महायोगी गजाननाची. गजानन तुम्ही यावे. विनविले मनोभावे. जेविला विना तुम्ही न जावे. अन्न मीन सेवनार. इच्छाराम त्या बदला. भक्तांचा हेतू पुरविला. माझ्या तसाच राहिला तोही तुम्ही पुरवावा. आणला नैवेद्य त्वरित एका मोठ्या परातीत. आंबे मोहराचा भात दिला खावया गजाननाला. जिलेबी लाडू मोतीचूर अनारसे तूप त्यावर. चटणी आणि कोशिंबीर वाडग्या 10च्या शेजारी. 4 माणसाचे अन्न प्रकार मात्र भिन्न भिन्न. इतके सारे अन्न परातीत होते त्या. समर्थ जीवावयासी बैसले. सारे अन्न खाऊन टाकले. मीठ लिंबूही ना ठेविले मुळी त्या परातीत. सारे अन्न झाले खाऊनी. उलटी झाली खणानुनी. झाली खीरची वासना मनी. ते खीर प्याले पुन्हा. पुन्हा झाली उलटी. ते प्याले ती वासना जिंकण्यासाठी. ऐसेच रामदासाने केले हो. खाल्ले अन्न पचविण्याला. बळ अंगी होते गजाननाला. आग्रहास घालण्याआळा. उलटीचा प्रकार हा केला. उलटी झालेली जागा केली स्वच्छ बघा. स्नानासाठी नेले देखा योगीराज गजानना. स्नान झाल्यावरी जणी महाराज बैसले आसनी. भजन करू लागले म्हणे. गण गण गणात बोलते ऐसे. गण गण ही महाराजांचे बोल. लोकांच्या हृदयी ठसले खोल. म्हणून लोकांनी ठेवले गजानन नाम असे. बंकटलालाच्या सदनी लांब लांबच्या ठिकाणाहून गर्दी केली लोकांनी समर्थांच्या दर्शनाला. कमलाकांतांनी रचलेला प्रथम अध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन भक्तिविजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.